भूषण भूषण गावडे ना अलीबाग से आया हूँ। टायमिंग पाहू शकता, वाजले पहाटेचे 4:30. नमस्कार मंडळी, मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, बॅक टू बॅक 8 दिवसांची आपली चंदीगड, कुल्लू मनाली, मणिकरण आणि अमृतसर अशा बॅक टू बॅक जर्नी आणि प्रवास करून आज आपली फायनली जर्नी होते थेट मुंबईच्या दिशेने. चंदीगड या ठिकाणी येऊन रेल्वेचा प्रवास, पुढे इकडचे साईट सीइंग ठिकाणे, मनालीमध्ये मिळणारा आम्हाला बर्फ आणि त्याहून अधिक पडणारी बर्फवृष्टी, सोबत इकडचे सगळे सुप्रसिद्ध स्थळे. अमृतसर या ठिकाणी आम्ही घेतला सुवर्ण मंदिर दर्शन आणि संध्याकाळी 5:30च्या दरम्यान होणारी परेड, याचे आम्हाला दर्शन करता करता आपली संपूर्ण मनाली ट्रिप काल समाप्त झाली. एकूण 4 व्हिडिओ अपलोड केले आहेत. मुंबई ते चंदीगड रेल्वे प्रवास, पुढे मनाली दिशेचे साईट सीइंग प्रवास आणि अमृतसरचे काही व्हिडिओ. आवर्जून पहा, लिंक तुम्हाला मिळून जाईल आपल्या पिन केलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये की आपली 8 दिवसाची जर्नी नेमकी किती रुपयामध्ये होती आणि कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही थांबू शकता. आमची पहाटे 5:50 ची ट्रेन आहे, 12:484, अमृतसर चंदीगड कोचिवली सुपरफास्ट एक्सप्रेस. काल या ठिकाणी थांबलो होतो हॉटेलला, हॉटेल क्वालिटी इन. मनालीच्या या प्रवासात आमच्यासोबत जॉईन झाले आहेत आपले शोभराज भाऊ. कशी वाटली मनाली ट्रिप? एक नंबर. अविस्मरणीय क्षण, एकदम बेस्ट. अविस्मरणीय क्षण जो कधीही न विसरणारा. आम्ही 90% ज्या अपेक्षेने आलो होतो की आम्हाला मनालीमध्ये बर्फ मिळावा, बर्फवृष्टी मिळावी, फायनली ती पूर्ण झाली आणि सॅटिस्फॅक्टरी आपली ही ट्रिप पूर्ण होते, म्हणजे थेट मुंबईच्या दिशेने. उत्तर रेल्वेच्या पंजाब राज्यातील अमृतसर जंक्शन रेल्वे स्टेशन, पाकिस्तानापासून फक्त आणि फक्त 25 किलोमीटर वरती असणारा अमृतसर जिल्हा. आणि मजबूत असं धोका पसरलाय, तर मे बी आपली ट्रेन आज हळूहळू जाऊ शकते. फायनली मंडळी, आपली ट्रेन लागली आहे अमृतसर जंक्शनच्या फ्लॅट क्रमांक 6 नंबरला, 12:484, अमृतसर कोचिवली सुपरफास्ट एक्सप्रेस. आणि याच रेल्वेने आपली जर्नी होणार अमृतसर जंक्शन ते पनवेल. कोचिवली नाही, मुंबईच्या दिशेने प्रवास होत आहे फक्त आणि फक्त पनवेल पर्यंत. तर एकूण 12 राज्ये, 3300 किलोमीटरचा प्रवास, पंजाबच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे केरळला जाणारी एकमेव 12:484 अमृतसर कोचिवली सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन रवाना झाली अमृतसरच्या फ्लॅट क्रमांक 6 नंबरवरून ठीक 6:07. 3300 किलोमीटरचा प्रवास केरळसाठी, पण आपला प्रवास मात्र 1850 होईल पनवेल पर्यंत. तर या ट्रेन बद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल पुढे. आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा, कारण ताबडतोड आपली जर्नी होणार आहे अमृतसर कोचिवली सुपरफास्ट एक्सप्रेसने. गणरायाचं नामस्मरण करू आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया मुंबईच्या दिशेने. बोला गणपती बाप्पा मोरया. बल्ले बल्ले शावा शावा. 40 किलोमीटर जर्नी पूर्ण करून आपली गाडी पोहोचली ब्यास जंक्शनला. बियास आणि नदी पण आहे, बियास नदी हिमालयामधून येते, हिमालय प्रदेशातील कुल्लू भागातून. कारण बियास नदीचा उगम होतोच कुठे, हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यामध्ये, आणि तिथून वाहत वाहत पोचते पंजाब राज्यातल्या सतलज नदीला. तर कोण कोण आहेत बियास मधून जरा नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचा ब्यास. ट्रेन मध्ये पेंट्री पण आहे आणि गरमागरम चहा, आणि खरंच चहा अप्रतिम आहे. आपली ट्रेन पोहोचली बियासला बरोबर ठीक सकाळी 6:50. 23 मिनिटं उशिराने सुरू आहे, हरकत नाही, पण पुढे जाऊन मात्र टायमिंग कव्हर करणार.
बाहेर सगळीकडे धुकं आहे, ना कोणाचं घर दिसतंय, ना कोणाची शेती, ना नदी, काहीच नाही, सगळं धुकं. आणि याच धुक्यामधून आपली ट्रेन चालते 50-55च्या स्पीडने. मानलं पाहिजे आपल्या लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट आणि मागे ट्रेन मॅनेजर यांना. इतक्या कडाक्याच्या धुक्यामधून ट्रेन चालवणं काहीची गोष्ट नाही. सर्व प्रवासी वर्ग झोपलेले आहेत, झोपून ते म्हटलं. आणि आमच्यासोबत जे टूरला होते 40 ते 45 यातील 10-12 जण आमच्यासोबत आहेत. आणि आपले शोभराज भाऊ एका साईडला. मला सीट मिळाली आहे 32 नंबर S7 कोच आणि शोभराज भाऊंना मिळाला S7 मध्ये 64 नंबर सीट. पंजाब राज्यातल्या औद्योगिक शहरासाठी ओळखल्या जाणाऱ्या जलंधर शहरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जलंधर जंक्शनला आपली ट्रेन पोहोचली ठीक सकाळी 7:29 अर्थातच 7:30 ला. जलंधर जंक्शन स्टेशन कोड झाला JUC आणि या ठिकाणाहून 3 लाईनी पास होतात. आपली चालली आहे अंबारी नवी दिल्ली, दुसरी येते फिरोजपूर आणि तिसरी येते थेट जम्मू तावी. आणि या जलंधर मधून आपल्या भारताला अनेक शूरवीर मिळालेले आहेत. कोणकोणते तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जलंधरला आपल्या ट्रेनचा हॉल्टिंग टाइम आहे 5 मिनिटाचा. आणि समोर बघू शकता मेमू लागली आहे उत्तर रेल्वेची, जलंधर होशियारपूर मेमू ट्रेन. जलंधर नंतर ट्रेनची स्पीड एकदम कमालीची झाली आहे. साईडला पाहू शकता सगळी गहूची शेती आणि नाश्ता आला आपला कांदे पोहे. पॅन्ट्रीमधून घेतला आहे ज्याची किंमत आहे 40 रुपये. सुगंध मस्त पसरला आहे पंजाबी कांदे पोहे. शोभराज भाऊ शुभ सकाळ. शुभ सकाळ. झाली का झोप? हा उन्हा एकदम नाद खोराम. आओ भाऊ कुठना तुम्ही? पंजाब की चंडीगड? अलिबागचे मच्छी खायला चालले. अलिबागकर शाबास. हा जाऊ तिकडे खाऊ पण तिथे लगेच रिटर्न येऊ. जाऊ तिथं खाऊ पण लगेच आपल्या गावाला रिटर्न येऊ. गप्पा मारता मारता कधी लुधियाना जंक्शन आले कळलेच नाही. लुधियाना आपल्या पंजाब मधील अत्यंत महत्त्वाचं शहर, कारण या ठिकाणी कापड उद्योगांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. आणि ह्या ट्रेनचा ऑफिशियली पंजाब मधला शेवटचा हॉल्ट आहे, कारण येथून पुढे ट्रेन प्रवेश करेल ते हरियाणामध्ये अंबाला कॅन्ट. मगाशी 2 आपले भारतीय जवान दिसले, भारतीय सैनिक जे निवृत्त होऊन आपापल्या घरी चालले. आणि त्यांना घेण्यासाठी त्यांची पूर्ण कुटुंब, ते ढोल आणि भांगडा बिंगडा सगळं सुरू होता. म्हटलं आपण सुद्धा त्यांच्या सुखामध्ये नक्की सहभाग झाला पाहिजे, कारण ते आहेत म्हणून आज आपण आहोत. काय बोलतो पब्लिक, बरोबर की नाही? पंजाब टाटा या ट्रेनचा ऑफिशियली पंजाब राज्यातील शेवटचा स्टॉप तो म्हणजे लुधियाना. भेजतो पुन्हा पुन्हा देह माझा.
ऐकू जरा चित्रातली हलवार रंगरेषांची भाषा तुझ्यात मी माझ्यात तू शहारला नवार तू खोल डोह मोहाचाही थरथरला 250 किलोमीटरची जर्नी पूर्ण करून पंजाब राज्याची सीमा समाप्त करत प्रवेश केला आपण हरियाणा राज्यामध्ये आणि हरियाणाचा अंबाला शहर, अंबाला रेल्वे स्थानक, अंबाला छावणी या ठिकाणी आपली ट्रेन पोहोचली ठीक सकाळी 10:26 आपल्या ट्रेनच्या बरोबर बाजूला लागली आहे सचखंड एक्सप्रेस जी सुटली अमृतसर पासून हुजूर साहेब नांदेडला. अंबाला या ठिकाणी आला तर आवर्जून गरमागरम छोले भटुरे खा. हा छोले भटुरे एक नंबर. किंमत किती? 50 रुपये. गरमागरम छोले भटुरे. चला शोभराज भाऊ सुरुवात तुमच्यापासून करूया. कशी आहे टेस्ट? काहीच राहायचं चांगलं आहे. चांगलं आहे पण पहिले खाल्ले होते ना ते सरांनी सांगितले ते बेस्ट होते. चांगलं प्रत्येकाचं वेगळं असं म्हणजे ह्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे या ठिकाणी कधी आलं तर नाश्त्यासाठी आवर्जून छोले भटुरे ट्राय करा. ते समोसे वडे खाण्यापेक्षा तरी. तर आपण सुद्धा खाऊन घेऊ. आमचे आजचे टूर मॅनेजर परतीचे प्रवास देखील आमच्यासोबतच आहेत. नमस्कार, माझं नाव मिथुन अनिल परब. लेट्स गो टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा मी ओनर आहे. आमच्या कंपनीला साधारण आता 12 वर्ष झालेली आहेत आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये आमच्या टूर चालतात. जसे की केरळ, राजस्थान, हिमाचल सेक्टरमध्ये मनाली, काश्मीर आलं, त्यानंतर हैदराबाद, बेंगळुरू, मैसूर सर्व ठिकाणचे पॅकेज आम्ही प्रोव्हाइड करतो. प्लस त्याच्यामध्ये लक्झरियस बसेस, हॉटेलच्या सुविधा चांगल्या असतात. आमच्या 3 ते 4 स्टार हॉटेल्स असतात. आमच्या टूरमधून अगोदरच्या एका कस्टमरकडून भूषण भाऊंना आहे ना रेफरन्स मिळाला होता. तर त्या रेफरन्स थ्रू ते आमच्या पॅकेजमध्ये आले आणि पुढे पाठवत दाखवलेल्या सर्व गोष्टी त्या तुम्ही बघितल्याच असतील. भूषण गावडे का? 32 आपका? हाँ 32. दिल्ली 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 नवी दिल्ली दिलवालों की दिल्ली. टाइम पाहू शकता वाजले दुपारची 1:21. पंजाब, हरियाणा या 2 राज्याची सीमा समाप्त करत प्रवेश केला आपण दिल्ली राज्यामध्ये. आणि याच दिल्ली राज्यातील हे रेल्वे स्टेशन NDLS स्टेशन कोड झाला नवी दिल्ली. एकूण 16 फॉलोअरचं रेल्वे स्टेशन आणि अजून एक स्टेशन लागेल पुढे हजरत निजामुद्दीन. भारतातल्या ऑलमोस्ट राजधानी एक्सप्रेसचा टर्मिनेटिंग पॉइंट त्यापैकी 7 थांबतात या ठिकाणी. बाकी सर्व हजरत निजामुद्दीनला. जास्त नाही 15 मिनिटाचा हॉल्ट घेत आपली गाडी रवाना आली थेट हजरत निजामुद्दीन दिशेने. दिल्लीतला शेवटचं स्टेशन म्हटलं जेवण घेऊ. आणि ह्या वेळेस आम्ही रेल्वेचं जेवण प्रिफर न करता ऑनलाईन मागवला IRCTC ॲप मधून झोमॅटो दरो चिकन बिर्याणी. आमचं आजचं दुपारचं जेवण चिकन बिर्याणी एकदम ताव मांजरे मस्त की दोघांमध्ये होऊन जाईल आरामात. टेस्ट करूया कशी आहे आपली चिकन बिर्याणी दिल्लीकडून.
सुंदर चिकन. एकदम रिकमेंडेबल आहे. दिल्ली पुढे हजरत निजामुद्दीन इवन कोटा या साईडला येत आहे तर आवर्जून चिकन बिर्याणी ट्राय करा. आम्ही कुठेतरी बिर्याणी बादशाह याच्यातून मागवली आहे. क्वालिटी आणि कॉस्ट प्लस क्वांटिटी परफेक्ट आहे. अजून एक आनंदाची गोष्ट, आता यापुढे येणारा स्टॉप आपला हजरत निजामुद्दीन दिल्लीचा आणि मग आपली गाडी नॉनस्टॉप 450 किलोमीटर नॉनस्टॉप जाणार थेट कोटा जंक्शनला. कोटा म्हणजे थेट राजस्थान. संध्याकाळी 6:05 मस्त की जेवून घेऊन तुम्ही सुद्धा जेवायला चिकन बिर्याणी. हो मंडळी, बरोबर ऐकले. 12,484 हजरत निजामुद्दीन दिल्लीवरून ट्रेन निघाली. नॉनस्टॉप प्रवास करते राजस्थानच्या कोटा येईपर्यंत. या दरम्यान यूपी म्हणजे उत्तर प्रदेशमधील एकही स्थानक घेत नाही. ट्रेन क्रमांक 12,484 अमृतसर कोच्चीवली सुपरफास्ट एक्सप्रेस या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे 11 राज्यातून मोजके स्टॉप घेत जाते. म्हणजे पंजाबमधील 4, हरियाणा 1, दिल्ली 2, राजस्थान मध्य प्रदेश 1, गुजरात 2, महाराष्ट्र 4, गोवा 1, कर्नाटक 2 तर केरळमध्ये या ट्रेनला चक्क 10 थांबे दिले आहेत. एकूण 50 तासांपेक्षा 1300 किलोमीटर असा उत्तर ते दक्षिण प्रवास होतो. मात्र आमचा प्रवास अमृतसर ते पनवेल 1850 किलोमीटर इतका होणार. आणि आजच्या प्रवासात मी 2 वेळा IRCTC ऑफिशियल ॲपमधून जेवण मागवणार. दिल्लीमध्ये दुपारच्या जेवणात चिकन बिर्याणी मागवली. टेस्टमध्ये तर अतिशय उत्तम. आणि रात्रीसाठी आता रतलामला डिलक्स थाळी ऑर्डर केली. आमच्या 9 दिवस 8 रात्री या मनाली टूरमध्ये खूपच मज्जा आली. 16,000 रुपयाची मनाली टूर जर तुम्हाला 4 शेअरिंगमध्ये 13,500 रुपयात करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मिसेस अश्विनी परब या को ओनर आहेत आमच्या कंपनीच्या. रिम झिम रिम झिम बरसत आल्या आल्या पाऊस धारा. मोर नाचला बनिया नंदी फुलवणी रम्य पिसारा. रिम झिम बरसत आल्या आल्या पाऊस धारा. मोर नाचला बनिया नंदी फुलवणी रम्य पिसारा. सजली धजली वसुंधरा ही सचैल झेलित धारा. भवती भवती हिरवळ पसरे गंध सुगंधी वारा. ढगात लपणी हळूच चमके अवचित बिजली राणी. अंगणातही जमून सारे गाव पाऊस गाणी. आपल्या मनाली पॅकेज मध्ये एकूण 46 लोक होती. पण यामध्ये कोकणी माणसाची भेट आणि त्यांच्यासोबतचा प्रवास तर बाई नाद खुळा. सकाळी पहिल्याच दिवशी आमची ओळख झाली होती, ते सुद्धा मच्छी मटणासोबत. आणि तेव्हा मी समजलो आपली पोरं एकदम डेअरिंग बाज आहे. आय कुठनं सगळी तुम्ही? अलिबाग. अलिबाग म्हणजे नाद खुळा. कसा वाटला भावना तुम्हाला प्रवास? एकदम मजेत आणि मस्त. अगदी आनंदी वाटला आम्हाला तर तिथे जाऊन. अगदी बर्फात गेलो तर आणखी उत्सुक झालो आम्ही. हे झालं खोटं? आता खरं सांगा. हो खरंच बोलतोय. मग बर्फ तुम्हाला खाला की नाही? बर्फ कोलिम झाली तुमची सगळ्यांची. परत बर्फात येणार नाही. काय बॉक्स कसले तुम्ही घेतले? आग्र्याचा पेटा किती? 10 रुपये. 100 रुपये. वा, टेस्टला चांगला आहे का? पण आपल्या सर्वांनी भावाने एक गोड आठवण म्हणून दिली आहे. बोलले की भूषण भाऊ घेऊन जावा. आपण इतके छान छान व्हिडिओ बनवले, त्याचं एक छोटशी काय गिफ्ट मनापासून. मग म्हणतो आता मी त्यांना चाय पाचतो सगळ्यांना. चाय पिणार का? माझ्याकडे बिस्कुट आहे. हा नाही, माझ्याकडे न्यूट्री चॉईस वाले हे बघ, चांगला गारटला थंडीत.
नॉन स्टॉप 450 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आपली ट्रेन पोहोचते राजस्थानच्या कोटा जंक्शनला. भावांनो टाटा टाटा, भेटूया नंतर. हा भेटू आपण ना काय लवकर, नक्की नक्की नक्की. चला चला भेटू, धन्यवाद. हा चालेल चालेल, थँक्यू. चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला ठीक संध्याकाळी 6:30 वाजता आपली ट्रेन पोहोचली कोटा जंक्शनला. कोटा येतो राजस्थान राज्यामध्ये म्हणजे. आणि 450 किलोमीटरची जी काही जर्नी केली नॉन स्टॉप, सुपर डुपर हिट. मी आलो होतो AC डब्यामध्ये मथुरा नंतर. आपले काही अलिबागचे बंधू आहेत, म्हणले ये चल जाऊ. आता चालले माझ्या डब्यात S7. अमृतसर ते नवी दिल्ली या दरम्यान आपण उत्तर रेल्वेच्या झोनमधून प्रवास केला. मथुरा जंक्शन पर्यंत रेल्वे झोनची बाउंड्री आणि तेथून चालू होतो पश्चिम मध्य रेल्वे झोन. आमची मनाली टूर सुरू असल्यामुळे ट्रेनचं तिकीट भाडे आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. आणि मनालीची संपूर्ण टूर ही आमची येण्या जाण्यापासून तिकीट भाडे, जेवण, टुरिझम, हॉटेलचं स्टे सर्व काही झालं 16,000 रुपयामध्ये. किती? 16,000. कोटा जंक्शन नवी दिल्लीची मुख्य लाईन. पुढे मग MP मध्ये एक जाते हावडा बेनाती लाईन. आता सगळा काळोख पडलाय. आपली ट्रेन थांबेल आता डायरेक्ट 9:30ला रतलाम जंक्शन आणि तेथून मग थेट गुजरात. सुस्वागतम मध्य प्रदेश मधील रतलाम जंक्शनला. रतलाम जंक्शन फ्लॅट क्रमांक 1 नंबर आपली गाडी आली आहे. आणि या ठिकाणी घेतलं आहे रात्रीचं जेवण, आपली सुपर डिलक्स थाळी. तर मंडळी आतापर्यंत म्हणजे रतलामला येऊन आपली जर्नी पूर्ण झाली 1200 किलोमीटरची अमृतसरवरून. आणि या प्रवासादरम्यान आपल्याला किती किती राज्य लागले जरा नक्की कमेंट करून सांगा. आता येणारा पुढचा स्टॉप थेट बडोदा. रात्रीच्या जेवणासाठी मागवले स्पेशल अशी सुपर डिलक्स थाळी. 4 चपाती, राईस, वरण, सलाड, लोणचं, 2 भाज्या आणि स्वीटमध्ये रसगुल्ला. तर आता टेस्ट करू, बघूया लिंबू आहे का, लिंबू आहे का बघूया. हा नशिबाने लिंबू दिलंय, पिळून खाव. काय साईज दिले भाई. ही पनीर आणि ही आलू गोबी. जर रेल्वेमध्ये बिर्याणी, चिकन, व्हेज किंवा अंडा बिर्याणी येते तर म्हटलं आपण जर चांगली थाळी घेऊ. आणि या टायमात थाळी येतच नव्हती. मग ऑप्शन आपला रेल रेस्टॉरंट ॲप आणि 200 रुपयाची सुपर डिलक्स थाळी समोर हजीर. शुभ्राज भाऊ आधीच जेवले होते 7:30ला. त्याने घेतली अंडा बिर्याणी 100 रुपयाची. म्हणजे खास नव्हती. म्हटलं या जेवायला. होत्यात जाऊन झोपले तर जेवून घेऊ. तर जेवते मस्त की तुम्ही सुद्धा जेवायला या. पुढचा स्टॉप येतो म्हणून बडोदरा. तर आता मस्तपैकी जेवून घेतो आपली सुपर डिलक्स थाळी. तुम्ही सुद्धा या मंडळी जेवायला. पोटभर जेवू शुद्ध शाकाहारी थाळी. लागली ही ओढ तुझी आज या मनाला, पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला. तुझ्या स्पर्शाने मला लागला हा छंद असा, बोलण्यातून हा तुझ्या वाजतो मृदुंग जसा. शुभ सकाळ मंडळी फ्रॉम पनवेल स्टेशन. आणि आपली 1850 किलोमीटर जर्नी पूर्ण झाली अमृतसर ते पनवेल या ठिकाणी येऊन 26 तासांमध्ये. वाजले सकाळचे 8, 7:30चा टायमिंग आहे. अर्धा तास उशिरा हरकत नाही. आता यापुढे रूट तो म्हणजे सेंट्रल रेल्वे पनवेल समाप्त करून गाडी जाईल ते कोकण रेल्वे आणि मँगलोर नंतर साऊथ रेल्वे. आपली ट्रेन आली अमृतसर कोचिवली फ्लॅट क्रमांक 6 नंबरला आणि 7 नंबरला लागली आहे 10105 दिवा सावंतवाडी मडगाव एक्सप्रेस. तुमच्या मनाली टूर मध्ये बाकी सगळी मंडळी होती. तुमचे माफ करा, भेट करून जाणं नाही लक्षात राहिलं. अजून आहे का इकडे? ओ मनाली टूर परत बघा, परत पुढे चालले. चला, कसं वाटलं ट्रिप तुम्हाला? आणि रेल्वेची जर्नी खूपच छान. तुम्ही जर तुमच्या राज्यात आलो पनवेलला आता. ओ शोभराज शिंदे भाऊ, कसं वाटलं तुम्हाला प्रवास? कसं बोलता तुम्ही? अविस्मरणीय क्षण. अविस्मरणीय क्षण. रोड बघा कसे झाले.
आता जाऊ गपचूपपणे घरी आणि मग सविस्तर सांगतो की कसा प्रवास, किती टोटल बजेट होतं आपल्या मनाली ट्रिपसाठी. हा गरमागरम जेवण, घावणे, चपाती आणि काल्या वाटाण्याची भाजी. जातेवेळी प्रवासामध्ये पण घावणे चटणी आणि आता परतीच्या प्रवासामध्ये देखील जेवणामध्ये घावणे आणि भाजी. या मंडळी घावणे म्हणजे जीव की प्राण, चहा असला तर बाई ना देखुळा. या मंडळी जेवायला या, घावणे चपाती आणि काळ्या वाटाण्याची भाजी. चंदीगड, कुल्लू मनाली, अमृतसर या ठिकाणाहून येताना शॉपिंग देखील केली आहे. ही शॉल घेतली मनाली, प्लस कुल्लू मनालीचे सुप्रसिद्ध हे हिरवी सफरचंद. ट्रेनमध्ये काल आग्रा पेठा हे 300 रुपयामध्ये जॅकेट घेतलेले. काल ट्रेनमध्ये येताना लुधियाना स्पेशल हे स्वेटर म्हणजे टी शर्ट पण आणि स्वेटर पण झालं. आणि आपली पीपल वटी अजून आहे, थोडंफार अनबॉक्सिंग करायचं, ते आता हळूहळू होऊन जाईल. आणि मंडळी अशा प्रकारे आपला प्रवास झाला अमृतसर ते पनवेल. पण त्या अगोदर आपली 16,000 रुपयांची संपूर्ण ही ट्रिप झाली चंदीगड, मनाली, कुल्लू, मणिकरण, लास्ट अमृतसर. एकूण 5 व्हिडिओ केलेले आहेत, 5 इटर्नली ट्रिप, ज्यामध्ये तुम्ही 16,000 रुपयात आपल्या वेंगुर्ल्याच्या प्रबंधसोबत मनाली ट्रिप कशी करू शकता. व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पुन्हा सांगतो, लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. आणि हा माहितीपूर्वक आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी पहिल्यांदा भेटले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. आणि हो, येणारा पुढचा व्हिडिओ मिस आउट करू नका, कारण त्या व्हिडिओमध्ये तुमची 16,000 रुपयांमध्ये संपूर्ण मनाली ट्रिप म्हणजे चंदीगड, मनाली, अमृतसर कशी होऊ शकते. या पॅकेजमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे, तुमचे ट्रेन तिकीट, तुमची राहण्याची, जेवणाची अनलिमिटेड सोय आहे. आणि अतिरिक्त खर्च किती येतो प्रति व्यक्ती त्या संबंधित पुन्हा मी तुम्हाला माहिती सांगेन. तर आवर्जून तो व्हिडिओ मिस आउट करू नका. पण त्याआधी काय करायला लागेल, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन भेट दिलेल्या लोकांनी मस्तपैकी टीव्ही वरती लावून मांडी वगैरे घालून आपल्या मनालीमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीचा आनंद घ्या.